नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की उद्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जे नवीन प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे, तर त्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. आणि त्या अनुषंगाने एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण आहे. आणि या उत्साहाच्या वातावरणाच्या अनुषंगानं केंद्र सरकारने अर्धा दिवस आणि जे राज्य सरकार आहे महाराष्ट्र राज्य, त्यांनी उद्या 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली होती. परंतु सरकारला ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करता येईल का, आणि त्यांनी केलेली सुट्टी जी आहे ती बेकायदेशीर आहे असं ठरवावं, ती सुट्टी रद्द करावी म्हणून जी आहे ती एक याचिका माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती काल दाखल करण्यात आलेली होती आणि विशेष याचिका म्हणून त्याची आज सुनावणी झाली. तर ती याचिका जी आहे ती दाखल केलेली होती शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, वेदांत अग्रवाल, खुशी बांगिया, हे जे की महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गव्हर्मेंट लॉ कॉलेज आणि जे NIRMA लॉ युनिव्हर्सिटी येथील कायद्याचे विद्यार्थी होते. आणि त्यांनी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे धोरण आहे ते धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही कायदेशीर मुद्दे त्या याचिकेमध्ये उपस्थित केलेले होते. आणि त्यांचं याचिकेमध्ये असं म्हणणं होतं की शासन जे आहे ते राजकीय पक्ष जे आहेत राज्य चालवणारे, तर ते त्यांच्या इच्छेनुसार जे आहे ते सार्वजनिक सुट्ट्या या जाहीर करू शकत नाहीत. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारची जी अधिसूचना आहे की धार्मिक कारणासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करण्याशिवाय काहीही नाही, असं त्यांचं या याचिकेमध्ये म्हणणं होतं. आणि त्यामुळं या सार्वजनिक सुट्ट्यामुळे शाळा, बँका आणि सरकारी कार्यालय बंद राहिल्याने नुकसान होतं जनतेचं, असं म्हणून त्यांनी ही सुट्टी रद्द करण्याची जी आहे ती मागणी त्या याचिकेमध्ये केलेली होती. आणि एवढंच नाही तर याचिकाकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या 1968च्या अधिसूचनेलाही आव्हान दिलेलं होतं. आणि ते राज्य जे आहेत ते त्या कायद्याअंतर्गत सार्वजनिक सुट्ट्या घोषित करण्याचा अधिकार जो राज्यांना आहे, तर तो अधिकार जो आहे तो तपासण्यात यावा या अनुषंगानेची ही याचिका होती. आणि ती याचिका विशेष बाब म्हणून आज सुनावणीसाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर घेण्यात आली. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका जी आहे ती फेटाळली आणि महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो कायदेशीर आहे असं ठरवलं. तर या याचिकेचा युक्तिवाद करीत असताना जसं की याचिकेमध्ये लिहिलेलं होतं की ह्या ज्या सुट्ट्या आहेत या नेमका कशासाठी जाहीर कराव्या याबद्दलचे निकष नाहीत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने निष्कर्ष नोंदवत असताना असा अभिप्राय दिलेला आहे त्या न्यायनिर्णयामध्ये की शासनाला जे आहे ते सुट्ट्या जाहीर करण्याचं अधिकार आहे, ते त्यांचं अधिकार क्षेत्र आहे आणि शासन जे आहे ते सुट्ट्या या जाहीर करू शकते असं या निर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेमधील जो त्यांनी निष्कर्ष दिला त्या निष्कर्षामध्ये असंही म्हटलेलं आहे की धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात ही सुट्टी जाहीर करणं आहे असं म्हणता येणार नाही, कारण संविधानामध्ये अंतर्भूत असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या बाजूनच ही सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे असा निष्कर्ष जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये नोंदवलेला आहे. आणि यामध्ये केरळ हायकोर्टाचा एक न्यायनिर्णय, एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय याचाही उहापोह झाला, त्याच्याबद्दलही युक्तिवाद करण्यात आला. आणि या सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर हा सर्व तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असा निकाल दिला की 1968ची जी केंद्र सरकारची अधिसूचना आहे जी राज्याला सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करते ती कुठंही रेकॉर्डवर त्यांनी दाखल केलेली नव्हती. आणि ती अधिसूचना जी आहे ती कायदेशीर आहे असं नमूद करून ही उद्याची सुट्टी रद्द करावी अशी मागणी करणारी जी याचिका आहे या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली, तर ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्या जी सुट्टी जाहीर केलेली आहे ती सुट्टी तशीच कायम राहणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे आपल्या या चॅनलवरील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा. खूप खूप धन्यवाद.